अकोल्याचे माजी महापौर तथा भारतीय जनता पक्षाचे नेते विजय अग्रवाल यांनी आज उपविभागीय अधिकारी डॉक्टर शरद जावळे यांच्याकडे आपला नामनिर्देशन अर्ज दाखल केला। गेल्या काही दिवसांपासून महायुतीमधील जागा वाटपावरून राजकीय रणधुमाळी सुरू असतानाच भाजपचे महानगराध्यक्ष असलेले विजय अग्रवाल यांनी आज अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी बोलताना विजय अग्रवालांनी महत्त्वाचं वक्तव्य सुद्धा केलं। महायुती व्हावी ही आमची इच्छा असून दुपारपर्यंत तोडगा निघेल। अजित पवार यांच्या पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं 35 ते 40 जागांची मागणी होत असल्याच्या चर्चा आहे, मात्र तसं कुठेही ठरलेलं नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। मी आज फॉर्म भरलेला आहे प्रभाग 5 मधून। येणाऱ्या काळामध्ये प्रभाग 5च्या सर्व जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी मी संपर्क करणार आहे। मला 100% विश्वास आहे की सगळे लोक मला आशीर्वाद देतील आणि प्रभाग 5 मध्ये चारही उमेदवार भारतीय जनता पार्टीचे निवडून येतील। सोबतच महापालिकेमध्ये मागच्यापेक्षा जास्त उमेदवारांची विजयी होतील आणि सत्ता येईल। कोल्हापूरमध्ये महायुतीचं अखेर ठरलेलं आहे। महायुतीमधील तिन्ही पक्ष एकत्र लढणार आहे। भारतीय जनता पक्षाला 36, शिवसेनेला 30 तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 15 जागा देणार आहे। तर कोल्हापूरमध्ये महापालिका निवडणुकीच्या संदर्भात महायुतीची पत्रकार परिषद झाली। खासदार धनंजय महाडिक, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री प्रकाश आबिटकर या पत्रकार परिषदेला उपस्थित होते। कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीनिमित्त एक ऐतिहासिक अशी महायुती कोल्हापूर जिल्ह्याच्या इतिहासात आणि महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा होत आहे। माननीय चंद्रकांत दादा आणि व्यासपीठावरील सर्व नेते यांनी मोठं मन करून 2 पावलं पुढं 2 पावलं पाठीमागं सरकून आज 81 उमेदवारांची यादी निश्चित केलेली आहे। भारतीय जनता पार्टी 36 जागांवर निवडणूक लढवेल, शिवसेना 30 जागांवर निवडणूक लढवेल आणि राष्ट्रवादी 15 जागांवरती निवडणूक लढवेल। महायुतीच्या वतीनं ही निवडणूक लढवण्यासाठी मॅरेथॉन पद्धतीच्या बैठका सुरू होतील आणि ते सगळ्या उत्सुकता जी होती त्या उत्सुकतेला आता एक मूर्त स्वरूप आलेलं आहे आणि कोल्हापूर शहराच्या विकासासाठी आवश्यक असणारे महायुतीचे एक अतिशय तगडं पॅनेल ज्याच्या माध्यमातून पुढच्या 5 वर्षांमध्ये या शहराला आवश्यक असणाऱ्या विकासाच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीचे उमेदवार आम्ही देतोय। आता उद्या 81 नावं जाहीर होतील आणि या 81 नावं जाहीर झाल्यानंतर आम्ही प्रचाराचा शुभारंभ एकत्र करू। राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या प्रचारासाठी कोल्हापूरला येतील। त्याचा उल्लेख या दोघा नेतेमंडळींनी केला। कोल्हापूर शहर हे देशातलं एक चांगलं शहर करण्यासाठी आणि सर्वांग सुंदर करण्यासाठी ज्या जनतेच्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी ही युती प्रामाणिकपणानं काम करेलच। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।